ऑर्गेनाइजेशन फॉर राइट्स ऑफ ह्यूमन महाराष्ट्र की ओर से अधिसंख्यक पद पर वर्ग किए गए कर्मचारियों की लंबित मांगों को लेकर सोमवार को नागपुर के संविधान चौक पर एक दिवसीय प्रतीकात्मक धरना आंदोलन आयोजित किया गया। इस आंदोलन में बड़ी संख्या में अधिसंख्यक कर्मचारी शामिल हुए और सरकार के खिलाफ नाराजगी व्यक्त की। आंदोलनकारियों का कहना है कि सर्वोच्च न्यायालय के निर्णय और शासन के विभिन्न आदेशों के बावजूद कर्मचारियों को आश्वासित प्रगति योजना 10, 20, 30 पदोन्नति तथा अनुकंपा लाभ अभी तक नहीं मिल पाया है। संगठन ने मांग की है कि अधिसंख्यक कर्मचारियों से जुड़ी सभी लंबित समस्याओं का जल्द समाधान किया जाए और संबंधित शासन आदेशों की प्रभावी अमलवाही की जाए। माझं म्हणणं तुम्हाला एक आहे, तुम्ही मला नोकरीवर लावून घेतलं तेव्हा तुम्ही माझे कागदपत्र चेक केली, बरोबर आहे? मग तुम्ही 25-30 वर्षानंतर का बोलून राहिले का तुमचे आता डॉक्युमेंट आणा? काय कारण काय? सर्टिफिकेट खोटे नाहीच आहे, शासकीय कार्यालय खोटे कसे बोलता येईल? शासकीय अधिकाऱ्यांनी दिलेलं सर्टिफिकेट तहसील कार्यालयामधून SDO तहसीलदारांनी दिलेला हा डॉक्युमेंट खोटं आहे का हे सांगा तुम्ही। मग खोटं नाही तर आता कसं खोटं झालं? त्यावेळेला 50 वर्षाचे पुरावे मागत नव्हते, आता तुम्ही मागताय। मग आता कुठून देणार आहे? आदिवासी लोक त्यांच्याकडे काय सोयी आहे? काय माझा बाप काही शिकलेला नाही, अंगठा आहे, मी कुठून आणू? तो एक खेड्यावरचा माणूस, तिथं शाळा नाही काही नाही, मी कुठून आणावं सांगा? मी शिकलो म्हणून तुमच्याबरोबर बोलून राहिलो आमने सामने। अशिक्षाने काय करायचं एवढं सांगा, मग हे योग्य आहे का? अडचणी आहे असे महाराष्ट्रभर किती आहे? महाराष्ट्रातून आहेत भरपूर, पण तरी 12,500 केलं। नाही अधिसंख्यक 12,500 अधिसंख्यक तुम्ही जे म्हणताय व्हॅलिडिटीच्या संदर्भात करोडो लोक मागच्या वेळेस खूप साऱ्या आपल्या विविध मागण्यांना घेऊन आफ्रोच्या बॅनर खाली विविध सरकारी शासकीय कर्मचारी जे आहे संविधान चौकात लाक्षणिक धरणे आंदोलनावर बसले आहे। नेमक्या यांच्या मागण्या काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आलो आहे। मला सांगा की तुम्ही जे आहे आपल्या काय नेमक्या तुमच्या मागण्या आहे ज्याच्यासाठी तुम्ही हे धरणे आंदोलन उभारलाय? आमच्या मुख्य मागण्या हे आहेत, जे कर्मचारी मागील 4-5 वर्षापासून ज्यांना अधिसंख्य केलं 2019 पासून त्या कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत 10, 20, 30 हा बेनिफिट जो आहे, म्हणजे नोकरीवर लागल्यानंतर सतत सेवा 10 वर्ष झाली, 10 वर्ष झाल्यानंतर जे गव्हर्नमेंट एकाच पदावर आहे म्हणून त्यांना काही इन्क्रिमेंट देतो ते मिळालेलं नाही। त्याचप्रमाणे 20 वर्ष झाल्यानंतर पुन्हा प्रमोशन देतो, म्हणजे त्याच्या सुधारणा व्हावी म्हणून इन्क्रिमेंट देतो, ते सुद्धा मिळालेलं नाही। यासाठी जे आम्ही सगळे लोक 10, 20, 30चा फायदा मिळण्यासाठी गव्हर्नमेंटच्या सरकारच्या लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी एकत्रित जमलेलं आहे, धरणे आंदोलन करत आहोत। त्याचप्रमाणे कर्मचारी हा नोकरीवर असताना जर का त्याचं देहावसन झालं तर त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या वारसांना अनुकंपावर नोकरी द्यावी, यासाठी हे एक लाक्षणिक संप आहे। या संपामध्ये आजचा जो संप आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी एकाच वेळेस चालू आहे आणि शेवटी आम्ही कलेक्टर साहेब, विभागीय आयुक्त यांना आम्ही निवेदन देऊ। असं म्हटलं जात आहे की जे अधिसंख्यक कर्मचारी आहे त्यांनी खोट्या सर्टिफिकेट लावून जे आहे नोकऱ्या घेतल्या, त्याच्याचमुळे आज त्यांच्यावर ही परिस्थिती ओढवली आहे। तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे? खोटं काहीच नाही, जे बोलतात तेच खोटं आहे। मुळातून सांगतो, मी 1990ला लागलो, ज्यावेळेस मी लागलो नोकरीवर त्यावेळेस माझे डॉक्युमेंट चेक करण्यात आलं, त्यावेळेस मला का नाही सांगितलं की तुमचे डॉक्युमेंट खोटं आहे? 90 गेल्यानंतर तुम्ही जर का 2025-26ला म्हणत असाल की तुमचे डॉक्युमेंट खोटं आहे, ते सरकारच खोटं आहे आणि जे म्हणणारे आहेत तेही खोटे आहेत। आपण जर का ते डॉक्युमेंट दिले तर तिथं बसणारे जे आहेत सरकारी कर्मचारी ते एकही कागद तुमच्या बरोबर नाही असं म्हणून ते तुम्हाला परत करतात। त्याच्यामुळं हे आम्ही जे करतो आहे, आमचे जे डॉक्युमेंट आहे ते योग्यच आहे असं माझं मत आहे। आपण म्हटलं की जे सरकारी नोकरीमध्ये आहे 30 वर्षाची जर सर्व्हिस असेल तर 3 इन्क्रिमेंट किंवा 3 जे प्रमोशन ते मिळायला पाहिजे। तर तुम्ही जे सर्व्हिस केली आहे तुम्हाला तो लाभ मिळाला की नाही मिळाला, आणि नाही मिळाला तर का नाही मिळाला? तर त्यांनी जे शासनाने जे आम्हाला अधिसंख्य केलेलं आहे त्याच्यामध्ये बाकी गोष्टी तर आम्ही मिळवून घेतल्या, पेन्शन वगैरे, परंतु हे आश्वासित प्रगती योजना जी आहे ती आम्हाला लागू झाली नाही, शासनाने लागू केली नाही। ती लागू न केल्यामुळे आम्हाला मिळालं नाही। खरं म्हणजे ती अशी पद्धत आहे की ज्याने 10 वर्ष नोकरी केली, सरकारची सेवा केली, योग्य प्रकारे काम केलं, तर त्याला ती नॅचरली द्यायला पाहिजे। त्याच्यात
न देण्याचा काही विषयच नाही आहे. नॅचरली द्यायला पाहिजे आणि ती आम्ही आपले ते नॉर्म्स जे आहे ते पूर्ण करतो आहे. त्याच्यासाठी आवश्यक सर्व्हिस सेवा, आमचं सर्व्हिस बुक क्लिअर आहे. असं असताना जर आम्हाला ते देत नसेल तर तो अन्याय आहे. आणि केवळ अन्याय यासाठी आहे की तो तुम्ही अधिसंख्य आहात. आणि अधिसंख्य का आहेत तर तुमच्याकडे व्हॅलिडिटी नाही. आणि व्हॅलिडिटी का नाही आहे? कारण तुमच्याकडे 50 वर्षाचे पुरावे नाही. आणि पुरावे का नाही आहेत तर आमच्या घरचे कोणी त्यावेळेला शिकले नाही, त्यांच्याकडे प्रॉपर्टी नव्हती. अरे जे आदिवासी आहे त्यांच्याकडे काही नव्हतं, त्याच्याकडे कुठले पुरावे राहणार आहे? आणि आपण जे आपला लोकशाहीचा देश म्हणतो, या देशात बांगलादेशी लोक सगळे पुरावे घेऊन त्यांच्याकडे सगळे सर्टिफिकेट्स आहे, त्यांना सगळी मान्यता आहे. आणि जो इथं मुळातला रहिवासी आहे त्याच्यावर अन्याय होतो आहे. म्हणजे मला हे म्हणायचं आहे, आजही ज्यांच्याकडे मताची ताकद आहे, जिसके हात में लाठी उसकी भैंस, अशी स्थिती आपल्या देशात आहे. ज्याच्याकडे ताकद आहे त्याच्या सगळ्या मागण्या मंजूर होतात. तुम्ही असं म्हणताय जिसकी लाठी उसकी भैंस, कशावरून म्हणताय हे? तुम्ही आता मराठ्यांचं आंदोलन घ्या, काय आहे? लाठी आहे, फक्त लाठी आहे, फक्त ताकद आहे मतांची. काय नाही मागणी मान्य करून घेतलं, किती वेळा उपोषण झालं, किती वेळा शासनाने त्यांच्या दारावर जाऊन मागण्या मान्य केल्या. तर मग जिथं त्यांनी घेऊ नये असा आमचा विषय नाही, त्यांना मिळावं. परंतु जे खरे लाभधारक आहे, जे खरे आदिवासी आहे, जे खरे गरीब आहे किंवा मागासवर्गीय आहे, ज्यांच्याकडे काही सुविधा नाही, त्यांना जर वंचित ठेवलं जात असेल केवळ त्यांच्याकडे ताकद नाही म्हणून, तर हा अन्याय आहे. ही लोकशाहीला बाधक व्यवस्था आहे असं मला म्हणायचं आहे. मग आता नेमकं तुमच्या काय मागण्या आहे आणि काय व्हायला पाहिजे? सरकारने काय निर्णय घेतला पाहिजे जे अधिसंख्य कर्मचारी आहे त्यांच्यावर? आम्हाला जे आश्वासित प्रगती योजना आहे 10-20-30ची, ती आम्हाला जशीच्या तशी मिळायला हवी. जे आमचे कर्मचारी अधिसंख्य न होता मृत्यू पावले नोकरीत असताना, त्यांना पेन्शन मिळावी, त्यांच्या पल्ल्याला नोकरीत घेतलं जावं. आणि जे सामान्य प्रशासन विभागाचं 18 सप्टेंबर 25चं परिपत्रक आहे ते रद्द केलं जावं. अशा काही आमच्या प्रमुख मागण्या आहे ज्या आम्हाला द्याव्या सरकारने, अशी आमची इच्छा आहे. अधिसंख्य कर्मचारी जवळपास 12,500 पूर्ण महाराष्ट्रात आहे. यासोबतच याचा आकडा अजून मोठा असू शकतो असं यांचं म्हणणं आहे. त्यानुसार जे अधिसंख्य कर्मचारी आहे त्यांना विविध लाभ जे यांच्या हक्कानुसार यांना मिळायला पाहिजे ते शासनाने यांना दिले पाहिजे, अशी त्यांची जी मागणी आहे. त्यासाठीच आज जे आहे हे धरणे आंदोलन या संपूर्ण कर्मचाऱ्यांतर्फे उभारण्यात आलं आहे. जोपर्यंत त्यांना हे सर्व अधिकार मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच प्रकारे सुरू राहील असं या सर्व कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन विलाससह मी प्रकाश शुंकलवार, महाराष्ट्र टीव्ही 24 नागपूर. अप्रो संघटनेच्या बोलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, बोलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, भारतरत्न बिरसा मुंडांच्या, भारतरत्न बिरसा मुंडांच्या